अलख निरंजन। नमस्कार महाराज। अलख निरंजन, बैठ जाओ। आम्ही फार लांबून तीर्थयात्रा करून इथं आलेलो आहोत। गंगोत्री, जमुनोत्री, जन्मोत्री, गिरनार अशा सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आम्ही। हे आमचे ब्रह्मगिरी महाराज आहेत, साक्षात श्रीहरी यांचा बंदा आहे। अलख निरंजन, आमच्यासाठी शिरापुरीचा इंतजाम करा। अलख निरंजन, आणि ओढण्यासाठी बर, आम्ही इथे 3 दिवस राहणार आहोत। आम्ही आलो यातच आनंद माना आणि आमच्या सेवेची ही चांगली संधी, ही पर्वणी साधून घ्या। अलख निरंजन, तुम्ही तुमच्या या माळ्यामध्ये एका नंग्या पिशाला आणून ठेवलंय म्हणे, आणि आम्हाला आयाचित देण्यामध्ये का अनुमान? ते महाराज आहे ते गाढवाला पोसायचं आणि गाईला लाथा मारायच्या अशी न्यारी रीत आहे तुमची। तसं नवजी, आम्ही अवघा वेदांत जाणतो। आज तुमच्या मळ्यामध्ये आमचं प्रवचन ठेवा। हा ठेवू की। आलाच भास्करा? हा होय महाराज। अहो त्या ब्रह्मगिरी महाराजाच्या प्रवचनात काय बी अर्थ नाही बघा, काय नुसती पोपट पंची। अहो त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात काय बी अर्थ नाही बघा। काय भास्करराव, प्रवचन सोडून इथं येऊन बसून राहिले? अहो त्या संन्यासासनी काय वाटलं असेल? हे बाबा, अरे त्या बंधू बाबाचं प्रवचन तू एकटाच ऐक। अरे आमचं ब्रह्म, अरे आमचं ब्रह्म, चालतं बोलतं ब्रह्म इथं आमच्या डोळ्यासमोर बसलंय। अहो तसं नव भास्करराव, अहो तो दूरदेशीवरून आले। हा, अहो एक लोक व्यवहार म्हणून तरी प्रवचन ऐकायला बसायचं नको का? अरे बाबा, आमचा व्यवहार एकदम सरळ सोट आहे बघ, जे पटल ना तेच करतो या। अरे अरे जोवर माझा विश्वास बसला नाही ना, तोवर म्या महाराजांना सुधीक पाणी दिलं नाही। अरे तिथं या कुरमड्यांचा काय पाड आहे? अरे तुझं बरोबर आहे। हे काय आमच्यासारख्या ज्ञानी पुरुषांचं प्रवचन सोडून तुम्ही त्या भोंदीच्या शेजारी येऊन बसलात? हा अपमान आहे आमचा। आम्ही कोकलो तरी तर फार मोठे उत्पात घडतील। अलख निरंजन, महाराज रागावू नका, काय आमची जनता थोडी आड आणि आहे बघा। महाराज लवकर उठा, पलंग पेटलाय। वय वय, आमचा अपमान केल्याचा परिणाम आहे। अलख निरंजन, हा वेडा आता जळून जाणार आहे। नैनं छिद्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका। मला शस्त्र कापू शकत नाही, मला अग्नी जाळू शकत नाही। या संन्यासी बुवा, घाबरता कशाले? आत्म्याले वन्नी जाळू शकत नाही ना, मग या आणि बसा इथे या जळत्या पलंगावर। अरे अरे या भोंदीचं डोकं फिरले की काय? भास्करा, त्याला पकडून आण इकडे। सोडा 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 आम्हाला, सोडा 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 आम्हाला, सोडा महाराज। बुवा या, अहो प्रवचन खरं करण्याची हीच वेळ आहे। ही जनता सगळी अडाणी आहे, तिला ज्ञान द्या। चुकलो चुकलो महाराज, आम्ही चुकलो महाराज, आम्ही पोटाडतोय महाराज, आम्ही साधे महाराज पोटाडतोय महाराज। पोट भरण्यासाठी महाराजची भगवी वस्त्र घातलेत महाराज, माफ करा महाराज। अरे भगव्या कपड्यांची तरी लाज राखा, या भोळ्या बाबड्या अनाडी जनतेला फसवू नका। गणी गण गणात मोते। जय गजानन महाराज, जय गजानन महाराज।